बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा. प्रकरण 18. माझी परीक्षा जवळ आली होती. रानात भिरी जाणं चालूच होतं. भडकलेल्या उन्हाळ्यानं माणसांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. विहिरी आटल्या होत्या. नदी कोरडी ठणठणीत पडली होती. माणसं पाण्याच्या एका थेंबासाठी इकडं तिकडं धावत होती. तळ्यात पाणी होतं, पण ते शेवाळलेलं असायचं. जनावरांसाठी उपयोगी पडायचं. धुणं पाणी त्यावर चाले. मला मात्र रात्र या विहिरीवरून त्या विहिरीवर धावावं लागे. अंधारातनं धडपडत जावं तर तिथलं पाणी आधीच खरवडून नेलेलं असायचं. उरलेल्या पाजरासाठी माणसांची मठ्ठी पडलेली असायची. तरी कुठून तरी पिण्यापुरतं पाणी मिळावं म्हणून डोळ्याला झोप नसे. रात्रीचं लघारवाडीच्या विहिरीकडे जाताना बांधावर शेवरीचा खोंबारा लागला. तोंडावर पडलो. छातीकालच्या घागरीनं हुक भरली. गुडघा फुटला. गुडघ्याची जखम घेऊन लंगडत पळताना जन्म आठवे. तरीही गुरुजींना घागर मिळवावी लागे. आजी डोळ्यात प्राण आणून पाण्याची वाट पाही. घरात तर ठणठणाट असे. जीव मेट्टा कुटीला येई. अभ्यासासाठी पुस्तकाचं पान उघडता डोळ्यात पेंग दाटून येई. अशा घाईतच चावडीतनं सोट्या येऊन पडला. आबांचा पत्त्या नव्हता. आप्पाला दिंड्याच्या वाट्यातून तुटका नव्हती. तात्या बाद्याच्या रानाच्या मशागतीत गुंतून गेलेला. दादांची तर नदीतला खड्डा काढता दमछाक होई. खोल खड्ड्यानं जीव काढला होता. खड्ड्याची वाळू ओढली नाही तर 4 मोठी पाणी मिळत नसे. पिकांचा वाळूसरा चालला होता. त्यात चावडीचा समद्याचा सोटा येऊन पडलेला. दादा वैतागून गेले. त्यात किंकाच्या काकीचा निरोप आला. चंद्रूला माघारण आणायला जायचं आहे म्हणावं. ब्राह्मणांच्या घरच्या माघारणे आणायच्या असतील तर विश्वास म्हणून दादांना सांगत. हातातलं कामदाम टाकून दादांना पळावं लागे. किंकाची ही सून तर कुठली लांबची, तिकडची कर्नाटकातली, कानडी मुलखातली. तिला आणायला पाठवायला दादा जात. चांगले 4-5 दिवस मोडत. किंकाची सून कानडी बोले. तिला अजून मराठी कळत नसे. दादांना तिची भाषा कळत नसे. तिला दादांची भाषा उमगत नसे. दादा वैतागत म्हणत, या किंकाला काय इकडं कुठं पोरी मिळत नाहीत की काय कुणास ठाऊक, उगाच आमचा जीव खात्यात. त्या किंकाच्या माणसांचं एक निराळच खेकटं चाललेलं असे. कुठं माणसागत बोलणारा फोनू आण, तर कुठं भगभगीत उजेडाची गॅसबत्तीच आण. आता काय म्हण कसली तरी सायकलच आणणार आहे. आक्रिताशिवाय काय नाहीच. आता तर काय कानडी बोलणारी सूनच आणली. संध्याची पाळी आल्यावर दादा भांबावून गेले. सारं जन्माचं कोडच वाटलं. ते म्हणाले, पोरा तू आता चावडी सांभाळायचीस. पण माझी परीक्षा महिन्याभरावर आली. ते काय बी तू सांगायचं नाहीस. म्या ऐकणार बी नाही. संध्याचं काम बघित अभ्यास करायचा, नाही तर सोडून द्यायची शाळा. आता काय दंड बसणार नाही का काय नाही. केला दंड तर इच्चारीन सरकाराला. आम्ही काय बिब्ब घालायचं काय पोटाला. दादा पुढं नाही म्हणणं म्हणजे मरणाचा मार. दादा किंकाची माघारण आणणारा 4-5 दिवसांच्या पल्ल्यावर गेले. तात्याला दोन्ही रानाकडे बघायला सांगितलं. प्रत्येकाला कामं नेमून दिली होती. माझ्या वाट्यावर चावडी होती. मला चावडीची भीती वाटायची. तिथं कसले अंमलदार येतात, सोजीर येतात. दिवसभर गावभर पळून तलाट्याची कामं करावी लागतात. रात्री चावडीच्या राखणीसाठी झोपायला जावं लागतं. शिवाय शाळेतली पोरं संध्याचा पोर म्हणून हिणवणार याची मनात भीती होती. दादांनी आधीच जाऊन हरी पाटील यांना सांगितलं होतं. पाटील तसा चांगला माणूस. चोराने दादांना मारल्यापासून त्यांना आमच्याबद्दल सहानुभूती होती.
मी रविवारी सकाळी चावडीवर गेलो. चावडीच्या खालच्या सोप्यात संधी मंडळी बसली होती. खो खो खोकत नायकाचा बापूदा बिडी वडीत बसला होता. रावणाचा साधूनाना पायरीजवळ विसावला होता. हरुगडेवाडीचा नलग्याचा ज्ञानदा धोत्राची भाळ मारून भिंतीला टेकला होता. चौगल्याचा येशुनाना कोंडवाड्यात आणल्या जनावरांना दावं लावित होता. चावडीत लोडाला टेकून टरका दिवाणजी दौतीत शाईची पुडी ओतून शाई करण्याच्या कामात गुंतला होता. मला बघून विडी वडत बसल्या नायकाच्या बापूदाने पुढा बदलून झुरका घेतला आणि ठसकत म्हणाला, पोरा आलास? या पुढे या, घाबरू नकास, चंद्रुदा सांगून गेलाय. रावणाचा साधूनाना दिवाणजीकडे वळून म्हणाला, नाव काय तुझं? नामा म्हणजे नामदेव म्हण की. कितवीत आहेस? आता 5वीची परीक्षा देणार आहे. मग जवळ आली की परीक्षा? महिनाभर राहिली आहे. मग संधी काम कसं करणार? शाळा चुकायची नाही का? मी गप्प राहिलो. दिवाणजीच म्हणाले, साधूनाना पोराला सांभाळून घ्या महिनाभर. मला वाटलं सांभाळून घेतील सारी. 5 संधी कामाला, 3 म्हातारे, 1 बिडी आवडून छातीचं खोकं झालेला, त्यात मी पोरगेला. नलद्याचा ज्ञानदा म्हणाला, बरं झालं पोरा आलास. इकडं तिकडं पळायला एखादं पोरगं हवंच होतं. आला येस तर असं कर, ती घागर घे आणि 1 तुळ्याच्या हिरला जाऊन भरून आण. इथं आलो तरी पाण्यानं माझी पाठ काय सोडली नाही. घागर घेतली, लांब शिवारात असल्या तुळ्याच्या हिरीची वाट धरली. उन्ह तापलेली, अनवानी पाय फुपाट्यात पोळत. होळीचं टेक तसं गावाच्या मध्यभागी. तिथंच ऐसपैस जागा होती. शिमग्याला तिथं होळी पेटवली जाई. होळी धडाडली की भली भली म्हणणारी माणसंही लाज सोडून शिमगा करीत. आम्ही लहान पोरांनी एरवी रडता रडता तोंडावर हात नेला की बदा बदा मारणारी माणसं होळी दिवशी चक्क तोंडावर हातानं बोंबा मारताना बघितलं की आम्हा मुलांना आश्चर्य वाटायचं. असं का करतात म्हणून मोठ्यांना कुणी बोलायचं? आम्ही जर लहान तोंडी मोठा घास नको आणि उगाच गाल लाल व्हायला नको म्हणून गप्प गप्प बसायचो. आम्हा मुलांना या टेकावर यायला भीती वाटे. एकतर शाळा तिथंच होती. शाळेचं नाव काढलं तरी आमचा भोंगाणा सुरू व्हायचा. शाळेत शेजारीच ही चावडी होती. चावडीत बोलायचं म्हटलं की भल्या भल्यांची बोबडी वळायची. चावडीचा दराराच तसा होता. माणसं सहसा चावडीवरनं जायची टाळायची. गेलीच तर दबून चोर पावलानं. जाताना पायातलं पायतान काढून घेत आणि अनवाणी पायानं जात. पायतान घालून कुणी गेलंच तर तो चावडीचा अपमान वाटे. तसा रिवाज आपोआपच पडला होता. तो पाळण्यातच चावडीचा व आपला आब होता. तरा रामोशाने तर पायात पायतान घालणं म्हणजे उतण्या मातण्यासारखं. स्त्रियांचीही तशीच गत. गोरगरीब तर चावडीपासून 4 हात दूरच. चावडीचा तराळ जरी गल्लीत दिसला तरी माणसं कुणाच्या दारात तो उभा राहतो हे दारं आडूनच बघत. काळीच दडपून जाई. या होळीच्या टेकावर दसऱ्याला नाटकाचा मांडव घातला जाई. शाळेतील बसायच्या पाटाचं स्टेज उभं राही. गॅसच्या टांगत्या प्रकाशात नाटकं रंगत. गल्ल्यांच्या तिन्ही बाजूने तुडुंब भरल्या होळीच्या टेकावर आया बाया पोरं टोरं मोठ्या कुतूहलानं चाललेलं नाटक बघण्यात रमत. केव्हा केव्हा एखादा कीर्तनकार आला तर जय जय राम न परिसर मंगलमयी बने. सुगीच्या दिवसात गारुड्याचे खेळ इथंच होत. दिवाळीत सांजी ओढली जाई. अशा प्रसंगाच्या वेळी बाया बापड्या म्हारं टोरं गोरगरीब मोकळेपणानं या चावडीच्या पटांगणात बसे. चावडीच्या आणि होळीच्या टेकाचं दडपण मनावर नसे. नाहीतर इतर वेळी या आवाराच्या दडपणाखाली माणूस दबून जाई. चावडीची इमारत साधीच होती. दगडधोंड्याच्या मातीतल्या बांधकामाची, कौलारू. चिवाटीच्या पांजरणानं शाकारलेली बाहेरच्या कडेला अरुंद लांबट पडवी होती. तिथं बैतं बलुतेदार बसत. चावडीतले संधीही तिथंच थांबत.
त्यांनी बोलावून आणलेला गावकरी माणूसही तिथंच थांबे. कधीकधी कुणाच्या पिकात शिरलेली जनावरं कोंडात आणली जात. त्यांची अटीतटीची संगत या पडवीतच असे. आधी आधी चावडीला दार नव्हतं. 24 तास उघडीच. नंतर दार केलं. पडवीला कामट्याच्या पट्ट्या आडव्या तिडव्या मारल्या गेल्या. या पडवीत उभं राहून किंवा बसून आपलं गारणं मांडलं जाई, म्हणणं सांगितलं जाई. शेताची तावडी तिथनंच भरली जाई. 7-12 तिथनंच मागितला जाई. सारा व्यवहार गरीब चेहऱ्यानं चाले. पडवीच्या वर कमरेइतक्या उंचीवर मुख्य चावडीचा लांब रुंद भाग होता. त्याच्या नैऋत्य कोपऱ्यात एक खोली होती. ती सतत बंद असायची. ती कधी फारशी उघडलेली कुणाला दिसतच नसे. आत काय आहे हेही कुणाला माहीत नसे. तिच्या पोटात काय काय दडले ते कळत नसे. कोणी म्हणे तिच्यात जुनी भांडी आहेत. तांब्याची मोठी मोठी तपेली, तांब्याचे हंडे, कुणाची जप्ती केलेली भांडी कोंडी तिथंच ठेवली. आणखी काय काय होतं ते त्या खोलीलाच माहीत. या मुख्य चावडीच्या उत्तरेच्या पूर्व कोपऱ्यात एक खोली होती. तिथंच चूल होती. जेवणाची भांडी कोंडी होती. तलाट्याचं जेवण संधी लोक तिथंच करीत. कुणा अंमलदाराचा मुक्काम असला की कुणाकडून तरी आणलेल्या फुकटातल्या कोंबड्याचा रस्सा तिथंच रटरटे. चावडीच्या मध्यावर भिंतीलगत टणक लाकडाच्या भल्या मोठ्या 2 पेट्या ठेवल्या होत्या. त्या 10-15 माणसांच्या ताकदीशिवाय जाग्यावरून हलणाऱ्या नव्हत्या. एका पेटीवर 2-2 माणसं अगदी गमजात झोपत. तलाठी त्या पेटीवरच झोपे. कुणीच मुक्कामाला नसेल तर संधी मंडळी त्या पेटीवरच सुख घेत. एक पेटी गळ्या इतक्या उंचीची होती. त्या पेटीत काय काय आहे हे कुणालाच कळलं नव्हतं. पण संधी लोकांना केव्हा तरी ती भलीजंग पेटी उघडावी लागे. एका पेटीत किती सालापासूनचं दप्तर तांबड्या कापडात गट्टे बांधून ठेवलं होतं. तर दुसऱ्या पेटीत कंठेश्वराच्या देवळातील महादेवाची चांदीची मूर्ती ठेवलेली असायची. त्याची रेशमी कापडं तिथंच असत. महाशिवरात्री दिवशी यातील चांदीची मूर्ती बाहेर काढली जाई. त्या चांदीच्या देवाला वर्षातून एकदाच असं उजेडाचं तोंड दिसे. नाहीतर सदा सर्व काळ त्या हत्ती एवढ्या पेटीच्या अंधारात गुदमरून गेला असे. पुढे एकदा ही चांदीची मूर्ती देवाळाच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आली. पण चोराने ती चोरली. चांदीच्या मूर्तीचा पत्रा करून विकला. नंतर गावकऱ्यांनी चांदीची मूर्ती केली. पण ती मूर्ती वर्षभर तालुक्याच्या कचेरीत कस्टडीत ठेवण्यात येऊ लागली. महाशिवरात्रीच्या दिवशी पोलीस पहाऱ्यात आणली जाऊ लागली. खुद्द परमेश्वरालाच पोलीस कस्टडीत राहावं लागतं. मग सामान्य माणसाची काय कथा. देवाची पालखी आणि अब्दागिरी चावडीतच वरच्या तुळ्यावर ठेवलेली असायची. चावडीत एका बाजूला तलाठी बसे. एक निळा जमखाना अंतरला असे. तिथंच चिनी मातीची शाईची दौत ठेवलेली लाकडी खोडवा असे. तलाठी टाक त्या दौलीत बुडवी. टाकाची निब लिहायला कागदावर टेकवण्याआधी तलाठी टाक झटके. निबवरचा शाईचा ढब्बूदार ठिपका त्या जमखान्यावर पडे. अशा शाईच्या शिंतोड्यांनी रंगलेले ते जाजम असे. त्यावेळेचे तलाठी लोक धोतर, काळा कोट, काळी टोपी, काळ्या काडीचा चष्मा घालीत. सतत मारक्या रेड्यासारखे रयतेकडे बघत तलाठी संधी लोकांना सतत फरमावीत असे. त्या अमक्या तमक्याला पुढं घालून घेऊन ये. चावडी का त्याच्या बापानं भरायची का. असं सतत डाफरणं चाले. चावडीचं बलावणं आलं की माणसाचं काळी धडधडे. तलाठी शेतपाळा वसूल करायला बसला की चावडी नुसती गाजत असायची. तलाट्याला सारखं खारकांड लागायचं. त्यासाठी गावातली अंडी कोंबडी त्याच्याच नावाची दिसायची. कुणी अंमलदार आला की मग काय चावडीच्या मागं कोंबड्याची सारी पंखच पडलेली असायची. चंगळ नुसती. चावडीमागच्या बालब्रह्मचारी हनुमानाला हे हत्याकांड सतत बघावं लागायचं. रावणाची लंका जाळणारा एवढा हनुमान, बिचाऱ्या सीतेला सोडवण्यासाठी सागर तरुण लंकेला जाणारा हनुमंत, बिचाराहून उघड्या डोळ्याने हे पाहत राही. पण त्याला नृसिंहासारखी मधली भिंत फोडून चावडीत घुसून अन्याय दूर करण्याची छाती होत नसे. मग त्याच्या पांढरीतल्या धाडसी लेकरांना राहवलं नाही. अशाच एका जुलमी तलाठ्याला पळवून लावण्यासाठी रात्री चावडीवर हल्ला केला. दगडफेक केली.
तलाट्याला नाक मुठीत धरून पळून जावं लागलं. ते 42च्या चळवळीचे दिवस होते. दुसऱ्या गावातल्या एका तलाट्याचं नाक कापलं तर एका तलाट्याच्या पायात पत्र्या ठोकल्या. चावडीच्या हुकमतीविरुद्ध उठला तो एक उद्रेक होता. इंग्रजी सत्तेच्या जुलमाची पाळंमुळं अशा चावडीतही असायची. आमच्या ह्या चावडीत भागातल्या गावांचा वसूल येत असे. तो खजिना त्या बंदिस्त अंधाऱ्या खोलीत ठेवीत असत. हा खजिना असाच एका रात्री लुटला होता. कधी प्रांत येणार असल्याची वर्दी, कधी मामलेदाराचा बाडबिस्तरा आधीच येऊन पडे. मग गाडीतनं गाद्या टाकून प्रांताची स्वारी आणली जाई. सर्कलचा मुक्काम तर 8 दिवस आधीच तळ ठोकून असे. संधी लोकांच्या पायांना थारा नसे. ज्याला त्याला बोलवण्यासाठी पाटील तलाठी संध्यांना शिवारभर पळवीत. सकाळी आंघोळीला पाणी तापवण्यापासून ते जेवणासाठी कोंबडं धरण्यासाठी साऱ्या परड्यातून त्यांचा तानपटा निघे. घरी जायला वेळ नसे की पोटात अन्नाचा घास टाकल्याला फुरसत नसे. कुणीही हुडूत करावं असं त्याचं जीनं बनलेलं असायचं. मुक्कामाच्या निमित्तानं पाटील तलाठी अंमलदारांची सेवा करायला कसूर करीत नसत. संध्यांना हुकमावर हुकूम सुटत. त्या ह्याला म्हणावं, साहेबानं गुळाची ढेप मागितली या, त्या ह्याच्यातली कणसं आण घोंगडीच्या कुसाडीभर. साहेबांना कणसाची तलब झाली म्हणावं. आणि त्या ह्याच्या गुराळावर जाऊन मुळीभर ऊस, कासांडीभर काकवी आणि घागरभर रस आणा. तुळ्याच्या हिरीवरनं चांगली काळीभर वांगी आणायला इसरू न ग. सुटा. ए किसन्या, तू पळ देवा पाटलाच्या हिरीवर जा. 10-12 कलिंगड मागितल्यात म्हणावं चावडीवर. साऱ्या शिवारात अंगणा परड्यात जो जो खाता किराणा असेल तो झाडून सारा गोळा केला जाई. असा मुक्काम पडला की गावाची हालत काय विचारू नये. पाटील तलाठी गावाच्या पोटावर मारून अंमलदारांची शाबासकी आपल्या पाठीवर घेत. या साऱ्या अंमलदारांचा सारा बाडबिस्तारा, जमा झालेली ही सारी गावसेवा उरापोटीनं संधी लोक अंमलदारांच्या घरात नेऊन टाकीत. अंमलदार गाडीत नाही तर घोड्यावर असायचे. संध्यांचे ओझ्याचे गाढव रखडत मागणं चाललेलं असायचं. पाटील तलाठी अंमलदारांच्या शाबासकीनं अंगावर मुठभर मांस चढवून खुशीची गाजरं खात चावडीत बसले असायचे. माझे हाल तर काय विचारावे. तो ब्रिटिशांच्या राजवटीचा काळ होता. दुसरं युद्ध पेटून बराच भडका उडाला होता. जाड लाल बेचव अशी रंगोली तांदूळ कंटुरात मिळत. रॉकेलऐवजी क्रुडाईलच्या तेलाची काजळी धरणारे दिवे घराघरात पेटत. डुकराला सुद्धा घालणार नाही असे मोठे टणक परदेशी मके भाकरी करण्यासाठी भरडावे लागत. गोरे सोल्जर घोड्यावरून गावोगाव गस्त घालून दरारा निर्माण करीत. त्यांना आम्ही सोजीर म्हणत असू. असे सोजीर घोड्यावरून चावडीवर येत. पाटील तलाट्यांना खबरबात विचारित. माणसं घरात कोंडून बसत. भागात कुठं गुन्हा घडला तर फौजदार व पोलीस पार्टी आमच्या इथे गुन्हेगारला आणीत. फौजदारांचा मुक्काम चावडीतच असे. मग पोलीस पार्टीचा सारा जामानिमा येथे चाले. पोलीस पाटील त्यांची सरबराही करी. गावात किंवा शेजारील भागात हिवताप झाला, मलेरियाची लक्षणं दिसली, पटकीची लागण झाली किंवा फोड्याची साथ आली तर तालुक्याला वर्दी दिली जाई. तेव्हा तालुक्यासनं डागदरी, चावडीतला संधीच त्याला आणि घालवी, त्याची उठबस करी. तराळाकरवी गावात दमडी पिटली जाई. टोचून घेण्यासाठी माणसांना बळजोरीनं घरातनं बाहेर संधी लोकच काढत. चावडीत डॉक्टर टोची. आमच्या शाळेतल्या पोरांच्या अशाच एकदा फोड्या काढल्या होत्या. साऱ्यांचे दंड बळावले होते. घरावरच्या साध्या कौलाचा तुकडा पाण्यात बुडून दगडावर घासीत असू आणि तो लाल उगाळा फोड्याच्या ठिकाणी लावत असू. फोड्या बळावत मग शाळेला बुट्टी मारली जाई. ते एक आपलं निमित्त. फोड्याने खपली धरली की मग शाळेकडं मोहरा फिरवायचा. टोचायला डागदर आलाय म्हटलं की आम्ही पोरं भीतीनं लपून बसत असू. चावडीच्या आणि माझ्या आठवणी मी कधीच विसरू शकत नाही. संध्याची नोकरी आमच्या घराण्यात पूर्वापार चालत आली होती. गावातील चौगल्याच्या नायकांच्या घरात ही नोकरी होती. वाडीच्या रावण घराण्यातलाही संधीची नोकरी करावी लागे. आमच्या घरात 1-2 वर्षात ही पाळी. इतर वेळी भावकीत फिरे. मी चावडीच्या पेटीवर बसून अभ्यास करी.
त्यावेळी टरका दिवाणजी होता, भारी रागीट. तो चावडीत कातावला की इकडे शाळेतली पोरं भेदरत. तो टरका दिवाणजी तापट असला तरी माझ्याबद्दल त्याला बरं वाटे. कोणी सर्कल मामलेदार आले की माझं कौतुक करी, मला बरं वाटे. हुशारी चढे. मला म्हणे, खूप शिक बाळा, बाप गरीब पण इमानी आहे, त्याचं नाव राख. तो दिवाणजी टरका होता पण भारी हुशार होता. बघता बघता माणसं पारकी. वाईटाला वाईट होता, भल्यासाठी कासेची लंगोटी देणारा होता. माझी संध्याची पाळी असली की तलाठ्याचं दप्तर घेऊन तालुक्याला जावं लागे. डोंगरा कनगाराची अवघड वाट, आडवळणाची. तालुक्याचं ठिकाण चांगलं 15-16 मैल. कुणाची संगत नसायची, भीती वाटायची. डोंगरात वानरं भेटायची. 12-13 वयातच धीट व्हावं लागलं. ओझी सहन करावी लागली. पायाला नेटा द्यावं लागलं. कधीकधी चावडीच्या वसुलीचा भरणा तालुक्याला पोच करण्याची जोखीम पडायची. भीती वाटे, घराला मदत होत होती. चावडीत मांगाचा मारुतीनाना तराळकीसाठी होता. तो दौंडी द्यायचा. त्याचा आवाज म्हणजे टिपिऱ्याचा टिपिऱ्या होता. त्याला गोष्टी येत. त्याची एक एक गोष्ट 3-3, 4-4 दिवस चालायची. चावडीपुढं चांदणं पडलेलं असायचं. धोतरांच्या खोळा पांघरून माणसं त्यांची गोष्ट ऐकण्यात तंग होऊन जायची. मला त्याची गोष्ट फार आवडायची. गोष्टीचा नुसता खजिनाच होता त्याच्याजवळ. त्याचं सांगणंही मोठ्या हंकाराचं असायचं. गोष्ट रात्रभर चालायची. आबाळभरातलं चांदणं गोष्ट ऐकायला गोळा व्हायचं. मारुतीनानाची अटिंग्यवनाची गोष्ट रानामळात सुद्धा ज्याच्या त्याच्या तोंडी असे. माझ्या कळत्या वयात असाच एक पाटील या चावडीनं पाहिला होता. कडक तितकाच मायाळू, हत्तीसारखा गडी, भरदार. गाव त्यांच्याशी आदबीनं वागे. नारायण पाटील त्याचं नाव. ताकद एवढी की उसाची पेरी उपसून टाकी. माझ्या दादाने शेतात भांगलताना त्याची गोष्ट सांगितली होती. तो इंग्रजांच्या जाचक सत्तेचा काळ. सुजीर लोक लोकांना सतावीत. असाच एक सुजीर नारायण पाटलाशी मगरुरीनं वागला. पाटलानं त्याला धरला आणि शेतात नेऊन कोळपा ओढायला लावला. सगळ्या इलाक्यात पाटलाचा दबदबा होता. आलेला अंमलदार नमून असे. गावाच्या वाट्याला कोणी जात नसे. वाघासारखा पाटील वारला तेव्हा सारी पंचक्रोशी हळहळली. बघायला लुटली. भाग पोरका झाल्यासारखा वाटला. कधी मी एकटाच असायचा पाळीला. चावडीत कुणीच नसायचं. 4-5 सुजीर घोड्यावरनं यायचे. घोडी उंच दणदणीत असायची. त्या घोड्यावर खाकी पगडीवाले सुजीर असायचे. खांद्यावर अडकलेल्या बंदुका असायच्या. विचारायचे, पत्री सरकारचं कोण गावात येतं का? मी डोळे पाडून म्हणायचो, कुणीच नाही. खरं तर गावात सित्त्या वडार होता, 17-18 वर्षांचा. तो आम्हा मुलांना घेऊन प्रभात फेरी काढायचा. बामणाच्या घरात पत्री सरकारवाले येऊन गेलेलं असायचं. सुजीर पुढल्या गावाला घोड्यांचा टापटाप आवाज करीत जायचे. मला त्यांचा फार राग येई. प्रभात फेरीमुळं माझी भीड चेपली होती. अशा या चावडीत मी गरिबावानी काम करीत असायचा. परीक्षेचा काळ असल्याने शाळेतनं शिकवणं बंद होतं. चावडीच्या कामातून वेळ मिळाला की पुस्तक घेऊन वाचित बसे. पण म्हातारे संधी मी लहान पोर म्हणून मलाच कामं सांगेत. त्यात बराच वेळ जाई. दप्तर माझ्याचबरोबर चावडीत ठेवलं होतं. वेळ मिळाला की तो वाया घालवत नसे. रात्री शाळेत थोडा वेळ थांबे, नंतर चावडीत रात्र काढी. शाळेतील मुलं मला खिजवीत, टिवल्या बावल्या करीत. चावडीजवळ येऊन संध्या म्हणून ओरडून पळत. मी खजील होई. नायकाचा बापूदा खेकसत त्यांच्या पाठी लागे. बापूदानं एकदा हेडमास्तरांना जाऊन पोरांना ताकीद द्यायला सांगितलं. लोहार गुरुजींनी त्या मुलांना छडीचा प्रसाद दिला. तेव्हा मुलं ओरडायची बंद झाली. पण जाता येताना खिकी करून खिजवीत राहायचीच. राग यायचा, पण आपण गरीब म्हणून मी गप्प बसायचा. बापूदा चांगला होता. त्याला मूलबाळ काही नव्हतं.
मुंबईला असताना बायको क्षयरोगानं मेली. बापूदानं जमेल तेवढे दिवस मुंबई केली. गावी घर पडायला आलं म्हणून निघून आला. हिश्श्याची पाळी करू लागला. बिडीनं छातीचं खोकं झालं तरी त्यानं ती सोडली नाही. तीच एक आता त्याच्या जीवाचा आधार होता. मी सारं करून शाळा शिकतो याचं त्याला कौतुक होतं. चावडीतलं जडभारी काम माझ्यावर सुकवीत नसे. नलग्याचा ज्ञानुदा कुरकुर करायचा, काम चुकू पाहायचा, मलाच पळायला लावायचा. बापूदा त्याला म्हणे, ज्ञानुदा, पोरग्याची परीक्षा आली आहे, जरा इसवाटा घेऊ दे की त्याला. चावडीत येऊन पुरतं 8-10 दिवस झालं नाही तोवर गावात एक घटना घडली. रामकंटूच्या वाड्याच्या परसात एक जुनी विहीर होती. विहीर कसली, आडसतो. त्यात कुणीतरी नुकतं जन्मलं मूल टाकलं होतं. त्याची कुणकुण गावभर झाली. गोष्ट चावडीपर्यंत पोचली. पाटलाच्या कानावर गेली. घरी पाटलांनी गोष्ट खरी की खोटी हे बघायला ज्ञानुदाला सांगितलं. त्यानं माझ्यावर ढकललं. मी गडबडून गेलो, भ्यालो, पण चावडीचं काम म्हणून घाबरत घाबरत गेलो. सावकारवाड्यात रामकंटूची आई एकटीच होती. ती गांगरून बसली होती. असला प्रकार आपल्या आडात फावात यानं ती भेदरली. मला म्हणाली, चंद्रू कुठं आहे? किंका चिसून आणायला गेलाय, असं म्हणत मी परसाकडे जायला निघालो. मला आडवीत काकी म्हणाली, तिकडं कुठं निघालास? जाऊ नकोस, कुणी पोर टाकले आडात, धरून नेतील तुला. तेच बघायला आलोय मी, चावडीतनं पाटलानं पाठवलंय. घाबरत काकी म्हणाली, चावडीच्याही कानावर गेलं? पण काकींना यातलं काही माहीत नाही म्हणून सांगशील ना? फार भीती वाटते रे. मी सांगत नाही म्हणालो. आडापाशी गेलो. आड फारसा वापरत नसल्यानं जाळ्याजुळ्यांची अडगळ झाली होती. पारव्यांनी घरटी केली होती. मी गेलो आणि पारवे फडफड करीत आडातून बाहेर पडले. इथून तिथून पडल्या सापाच्या काती भयावह होत्या. आडाचं जुनं आठपण भीतीदायक होतं. आड खूप खोल होता. तरीही थरथर त्या हाताने रहाटाला धरलं. आडाच्या खोल काळोखातून पाण्यात काही तरंगताना दिसलं. वसपलीत काहीतरी खसखसे, जाळ्या हालत, काहीतरी करकरे. त्यामुळं माझं काळीज लकलक करू लागलं. तो आडाचा ओसाड खोल खोल काळोख मला भेसूर वाटला. धडधडत्या काळजानं लटलटत्या पायानं चावडी गाठली. जे बघितलं ते सांगायला शब्द फुटेना. मी भ्यायलेलो, घाबरलेलो, घामानं चिंब झालेलो पाहून हरी पाटील म्हणाले, खरं तर नव्या काळजाच्या पोराला पाठवायलाच नको होतं. पाटलानं बापूदाला तालुक्याला वर्दी द्यायला पाठवलं. फौजदार येऊन पोचला. मग चावडीत गंभीर वातावरण बनलं. मला असल्या वातावरणाची सवय नव्हती. सार अनोखं होतं, नवं होतं. माझा जीव दडपून गेला. आडाला पायऱ्या नव्हत्या. पोर बाहेर कसं काढायचं याचा खल झाला. पाठीला दोर बांधून कुणाला तरी आडात सोडायचं ठरलं. मीच पाटी आणली, मीच दोर आणला. आडाभोवती ही गर्दी जमली. ज्ञानुदा माझ्याकडे बोट करून म्हणाला, हे पोरगा आहे, याला पाटीत घालूया आणि सोडूया आडात. तो तसं म्हटल्यावर माझं काळीजच फाटलं. मी आई ग असं म्हणत रडत धावत सुटलो. कोटरात जाऊन लपून बसलो. अंधार पडल्यावरच घरात आलो. आईला आशानं असं सांगितलं. मला थंडी ताप भरला. 2 दिवस अंतरून धरलं. आई संतापानं म्हणाली, कुण्या रांडनं पाप केलं आणि निस्तरायला आमच्या नशिबाला आणलं. फौजदाराचा मुक्काम हालेपर्यंत चावडीकडे फिरकलोच नाही. नंतर कळलं, मांगाच्या नाथ्याला पाठीतनं आडात सोडला होता. त्यानंच येवलासा कुजलेला गोळा वर काढला होता. वासानं ओकून ओकून त्याची वाट लागली होती म्हणं. पंचनामा केला. हे पाप करणारी बाई शोधून काढली. तिला घेऊन पोलीस तालुक्याला गेले. गावभर शिवारभर ही चर्चा चालली होती. माझ्या डोळ्यासमोरून हे ओंगळवारं चित्र हलत नव्हतं. अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हतं.
असं वाटेल ते चावडीचं काम करावं लागत होतं. गुलामाप्रमाणे जीणं झालं होतं. मी धीट होऊन दादांना विचारलं, कशासाठी करायची ही चाकरी? आपल्याला इनाम जमीन आहे म्हणून. मग आम्हालाच तेवढी का इनाम जमीन? आपल्या वाडवडिलापैकी एकानं शिवाजी महाराजांसाठी जीव दिला म्हणून. किल्लेदार होता म्हणून कुठंतरी. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर किल्लेदार होता? मी आश्चर्याने विचारलं. मला आपल्या घराण्याचा अभिमान वाटला. माझ्या डोक्यात तोच विचार घोळत राहिला. कुतूहल वाढत गेलं. मी इतिहासाचं पुस्तक चाळलं. त्यात ही गोष्ट आढळली नाही. मी गुरुजींना विचारलं. त्यांनी टर उडवीत म्हटलं, काय लेका, शिवाजी महाराज कुठं, तुमचं घर कुठं? गाढव कधी वाघ होईल का रे? माझा हिरमूड झाला. पण त्यामुळं माझी जिज्ञासा चेतून उठली. आमच्या गावात श्री समर्थ वाचनालय होतं. तिथली पुस्तकं चाळली, पण काहीच हाती लागलं नाही. हळूहळू मला समजली ती माहिती अशी होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.